लग्नाची बेडी या मालिकेत आपण पाहणार आहोत की सिंधू नैवेद्याचा स्वयंपाक करत असते. ऋतुजा आणि रेश्मा तिच्याबद्दल बोलत असतात. त्यावेळेस राजर्षी त्यांना सांगते की सिंधू आधी पण हे काम करत होती. तिला काम करून मग ती बाहेर हॉस्पिटलला जात होती. त्यानंतर ऋतुजा आणि रेश्मा हे त्यांच्या रूममध्ये निघून जातात. सिंधू ही नैवेद्य करण्यामध्ये मग्न असते. राजश्री तिला विचारते की सिंधू मी करू लागू का? त्यावेळेस सिंधू नाही सांगते आणि राजश्री पूजेची तयारी करायला निघून जाते. सिंधू ही घड्याळातला टाईम बघत ती स्वयंपाकाचं कामं आवरत असते. त्या ठिकाणी रुक्मिणी येते. रुक्मिणी विचारते नैवेद्य झाला आहे का? तेव्हा ती सांगते हो संपूर्ण झालेला आहे. त्यानंतर ती घड्याळ बघून तिथलं आवरून विनूला घेण्यासाठी जाते. तेव्हा मधूची आई हे सर्व बघते आणि मधूला सांगायला तिच्या रूममध्ये येते. दार बंद करून ती मधूला सांगते की मधू, सिंधू ही नैवेद्याचा स्वयंपाक करून विनूला घ्यायला गेलेली आहे. तू सर्व काही केलं आहे का? त्यावेळेस मधू सांगते की हो, मी वॉचमनला फोन लावून सांगितलेलं आहे की घरून यायला वेळ होणार आहे, तेव्हा तुम्ही त्याला गेटवरच थांबवून ठेवा. आणि आता बघ आई, तू मी सिंधूबद्दल राघवच्या मनात कसा द्वेष निर्माण करते ते. इकडे विनू हा घरच्यांची वाट बघत असतो. त्यानंतर तो मधूला कॉल करतो आणि विचारतो की मम्मा, मला घ्यायला कोण येणार आहे? त्यावेळेस मधू सांगते की डॉक्टर काकू तुला घ्यायला आलेले आहेत. त्यानंतर तो विचार करतो की आता मी डॉक्टर काकूंना कॉल करू का? म्हणून तो डॉक्टर काकूला कॉल करतो आणि म्हणतो की डॉक्टर काकू तुम्ही कुठं आहात? तेव्हा सिंधू ही ॲटोमध्ये असते. ती म्हणते हॅलो बोल. त्याचा फोन हा डिस्चार्ज होतो आणि त्यानंतर सिंधू त्याला कॉल करते पण त्याचा मोबाईल लागत नसतो. सिंधू ही ॲटोमधनं खाली उतरते आणि ती ॲटोवाल्याला पैसे देऊन स्कूलमध्ये जाते. स्कूलमध्ये प्रवेश करताच इकडे विनू ह्या दुसऱ्या गेटने बाहेर निघतो. ती वॉचमनला विचारते. वॉचमन सांगतो तो इथंच होता. म्हणून ती इकडे तिकडे त्याला बघू लागते. त्यानंतर मधू ही डायरी शोधत असते. तिला डायरी सापडते. ती डायरीवरचं पेज फाडून दुसरं पेज तयार करून त्यावर तिने आखलेलं सर्व लिहिते. त्यानंतर मधू म्हणते की बघ सिंधू, आता मी काय करते ते. तू राघवच्या मनात नेहमी चांगली बनून राहिलीस, पण आता मी तुला त्याच्या मनामध्ये वाईट करणार आहे. तू नेहमी मला वाईट ठरवलं आहे. इकडे 3 गुंड हे पत्ते खेळत असतात आणि त्यांना विनू हा रस्त्याने एकट्यानं जाताना दिसतो. तेव्हा त्यांची नजर विनूवर जाते. विनूच्या हातामध्ये मोबाईल असतो. तो मोबाईल बघून त्यातला एक जण म्हणतो की हा मोबाईल तर 50,000चा असेल, म्हणजे हा मुलगा मोठ्या घरचा असेल. त्याला आपण किडनॅप करून त्याच्या वडिलांकडनं चांगले पैसे घेऊया, म्हणजे आपलं पुढचे 3-4 महिने सहज निघून जातील. त्यातली 2 गुंड हे विनूजवळ जाता आणि एक हा गाडी घ्यायला जातो. तेव्हा त्याला एक जण विचारतो की बाळ, तू चॉकलेट खातोस का? विनू काही शब्द बोलत नाही. त्यानंतर ते विनूला पकडतात आणि गाडीत टाकतात. नंतर त्या पाठीमाग सिंधू येते. सिंधू विनूला आवाज देते आणि गाडीच्या मागे धावत धावत जाते. इकडे मधू ही टेन्शनमध्ये याच्यामध्ये येते किचनमध्ये आणि सिंधूने बनवलेल्या स्वयंपाकामध्ये म्हणजे खिरीमध्ये लिंबू पिळून टाकून देते. लिंबू पिळल्यानंतर गॅस चालू करते आणि ते चमच्याने हलवून ती खीर नासवून देते. तेवढ्यात त्या ठिकाणी राजश्री येत असते आणि हे मधूची आई बघते की राजश्री किचनमध्ये जाते आणि किचनमध्ये मधू पण आहे. म्हणून ती राजश्री ताई म्हणून आवाज देते. त्यावेळेस मधू ही जरा घाबरून बाजूला सरकते आणि मधूची आई म्हणते मला या घराचा पत्ता द्या, मधूसाठी तेल मागवायचं आहे. त्यानंतर मधू ही सर्व आवर करून तिच्या रूममध्ये जाते. इकडे त्या गोंडांनी विनूला दूर याच्यात आणलेलं असतं. तेव्हा त्याच्या पाठोपाठ सिंधू पण आलेली असते. तो गुंड विनूशी बोलू लागतो, का रे तू घाबरत नाहीस का? तेव्हा तो म्हणतो मी घाबरत नाही. माझ्या बहिणीने गुंडांशी मारामारी कशी करायची हे मला शिकवलं आहे आणि मी तुम्हाला मुळीच घाबरत नाही. म्हणून त्या गुंडाजवळ येतो आणि तो त्याला मारू लागतो. तो गुंड मात्र जोरजोरात हसत असतो आणि तेव्हा तो म्हणतो की ए शांत बस, तू जर मला पुन्हा हात लावला तर तुझे हातपाय तोडून तुझ्या हातामध्ये देईन. त्यामुळे विनू हा पुन्हा खुर्चीवर जाऊन बसून जातो. तेव्हा तो म्हणतो या ठिकाणी तुला वाचवायला कोणी येणार नाही. इकडे मधू ही रूममधून तिच्या रूममध्ये आलेली असते आणि तिची मम्मा म्हणते की जरा सांभाळून, मी आले म्हणून, नाहीतर तुझं काय झालं असतं. तेव्हा ती म्हणते आता याच्या पुढे मी जरा काळजी घेईन. त्यानंतर तिला विनूची काळजी वाटू लागते. ती राघवला फोन करते की राघव, विनू अजून घरी आलेला नाही. नैवेद्याचा स्वयंपाक करायला सिंधूला वेळ झाला म्हणून ती जरा विनूला घ्यायला लेट गेली. तेव्हा राघव म्हणतो काळजी करू नको, मी त्या दोघांनाही घेऊन येतो.
इकडे सिंधू ही बाईच्या आवाजात, म्हाताऱ्या बाईच्या आवाजात त्या गुंडांना जरा भिरकावते आणि त्यानंतर एक गुंड तिच्याजवळ येतो आणि त्याला मारून ती खाली पाडते. त्यातले 2 गुंड त्याच्याजवळ जातात ना, म्हणतात तुला कोणी मारलं. तेव्हा विनू म्हणतो की माझ्या डॉक्टर काकू आलेले आहेत. आणि त्यानंतर सिंधू ही त्यांच्याशी लढाई करते आणि ती त्यांना मारू लागते. तेव्हा ते म्हणतात हिच्याकडे बघा रे. पण ती त्या दोघांना मारत असताना त्यातल्या एकाने बाजूला जाऊन सुरा तिच्यासमोर आणलेला असतो आणि तो सुरा दाखवत म्हणतो की आता बघ तुला काय करतो ते. असेच नवनवीन तो गुंड सिंधूला सुरा दाखवतो आणि घाबरतो. आता ह्या गुंडाच्या तावडीतनं सिंधू ही झाशीच्या राणीप्रमाणे विनूला सोडवणार. हे भाग पाहणे फार रंजक आहे. तसेच आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.